नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले होते त्यांचा कालावधी संपलेला आहे आणि काहींचा कालावधी येत्या काही दिवसांमध्ये संपणार आहे। तर यांच्या संदर्भात जे तुकाराम महाराज बाबा आहेत तर यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे। तर संपूर्ण महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत तर यांनी ज्यावेळी ते तत्कालीन महाराष्ट्राचे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लागू केली होती आणि त्यानंतर जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागतील त्यांना त्याच आस्थापनेमध्ये पुढे कायम करण्याचा निर्णय घेतील। तर अशी घोषणा ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली होती। पण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करणारे तुकाराम बाबा महाराज आहेत तर हे सर्वप्रथम उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत। तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ही भेट होणार आहे, जेणेकरून सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय बैठक आहे। साधारणतः 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल आणि या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत यांच्या कालावधी वाढ संदर्भातला निर्णय होण्यासाठी आधी त्यांच्याजवळ भेटीगाठी घेणे गरजेचं आहे। त्यांनी असं देखील सांगितलं की मुंबईमध्ये जे इतर जे युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लागलेले कॅन्डिडेट आहेत तर यांना येण्याची गरज नाही आहे। सर्वप्रथम ते प्रातिनिधिक स्वरूपात बोलणार आहेत आणि गरज वाटली तर मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र सिंग तर यांची देखील ते भेट घेणार आहेत। तर अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट या संदर्भात माहिती दिली। तर सगळ्या बाजूनी पॉझिटिव्ह विचार आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आर्थिकदृष्ट्या जी आर्थिक निधी आहे तर याची तरतूद होणं गरजेचं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जरी कालावधी वाढ झाला तर याची आर्थिक तरतूद म्हणजे जे पेमेंट आहे किंवा मानधन आहे ते देण्यासंदर्भातला प्रश्न निर्माण होणार आहे। तर या संदर्भात बैठक गरजेची आहे, अर्थसंकल्पामध्ये निर्णय देखील गरजेचा आहे। तर या दृष्टीने तुकाराम बाबा महाराज हे पुढची पावलं उचलत आहेत। त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत त्यांचा पाठिंबा आहे आणि याचबरोबर अनेक ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात येत आहेत। त्यामुळे लवकरच उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत तुकाराम बाबा महाराज आणि या संदर्भातली लवकरच चांगली न्यूज आपल्यासमोर येण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। लवकरच तुकाराम बाबा महाराज उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांची भेटी घेऊन जे संपूर्ण महाराष्ट्रातील युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कॅन्डिडेट लागलेले आहेत यांच्या व्यथा सांगणार आहेत आणि त्यांचा कमीत कमी कार्यकाल वाढवून मिळावा यासाठी त्यांची ठोस मागणी ही असणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा।